गुड मॉर्निंग. माझा आवाज येत असेल तर इमोजी इमोजी पाठवा. फ्रेश व्हाल तुम्ही सुद्धा. व्हेरी गुड मॉर्निंग सर. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल. सर्वांना नमस्कार. गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. आता इमोजी आल्यावर जरासा जिवंत पण आला की नाही. जागे आहेत सगळे हे कळतंय ना. अजून 2 मिनिटं वाट बघायची. लोक जॉईन होत आहेत. थोडस स्ट्रिक्ट वागायला शिकायला हवं आपण सगळ्यांनी. वेळेचं बंधन पाळायला पाहिजे. तुम्ही सगळे पटकन आलात तर बरोबर 7 वाजता आपण सुरू करू शकतो. 5 मिनिटं आपल्याला जास्त मिळतील शिकवायला आणि शिकायला सुद्धा. रिॲक्शन पटापट येतात पण ज्यावेळी माईक मी अनम्यूट करायला सांगतो त्यावेळी पटकन होत नाहीत. काल तसंच झालं. मी बऱ्याच जणांना रिक्वेस्ट पाठवल्या, बऱ्याच जणांचं लक्ष नव्हतं, बऱ्याच जणांनी ऍक्सेप्ट केल्या नाहीत. काहींनी ऍक्सेप्ट केल्या, त्यांनी माईक अनम्यूट केला नाही. बरोबर 7:05 सुरू करूया आपण. शेखर सर. येस सर. आज बऱ्यापैकी बऱ्याच मुलांचा मूड सुट्टीचा होता रविवार असल्या कारणाने. पण तसं तर ऑलरेडी सुट्ट्याच चालू आहेत नाही का. ऑलरेडी ते उत्साही आहेत सर. बऱ्यापैकी हा. मुले जॉईन होत आहेत. आणि बघा सुट्ट्या असून सुद्धा ही मुलं जॉईन होतात याचा अर्थ ह्या मुलांना काहीतरी चांगलं यश मिळवायचंय म्हणून आलेले आहेत सगळे. येस. बरोबर की नाही. काहीतरी छान मार्क्स मिळवायचे, आपल्या आई वडिलांचं नाव करायचंय मोठं, आपल्या आई वडिलांचं कौतुक झालेलं बघायचंय त्यांना. विशेष म्हणजे एवढ्या सकाळी सुद्धा ते एकदम तयारीनं रेडी आणि मस्तपैकी फ्रेश मूड मध्ये असतात सगळे. हो. ठीक आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. 7:05 झालेत. ऑलरेडी आपण 5 मिनिट उशीर केलाय. आपण वाट पाहत होतो अजून येतील लोक याच्यासाठी. बऱ्याच जणांचं असं झालंय की रेकॉर्डेड सेशन उपलब्ध होत आहेत म्हणून लाईव्हला येण्याचा कंटाळा करतायत लोक. तर मी आज ग्रुपवर तशी सूचना करेन. आजपासून आपण लाईव्ह एक दिवस उशिरा, रेकॉर्डेड एक दिवस उशिरा देऊया, किंवा पूर्ण महिन्याचं सेशन झाल्यानंतर आपण रेकॉर्डेड सेशन देणार. असं काहीतरी आपण ऍडजस्टमेंट करूया. कारण जेवढी उपस्थिती लाईव्हला जास्त असेल, लाईव्ह सेशन ऐकताना जेवढं तुमच्या लक्षात राहील तेवढं रेकॉर्डेड सेशन ऐकताना तुम्हाला मजा नाही वाटणार, त्याच्यात इंटरेस्ट राहणार नाही. त्यामुळे लाईव्ह सेशन जॉईन करायचाच प्रयत्न करा. तर गेले 5-6 दिवस आपलं हे शिबिर उत्कृष्ट अशा पद्धतीनं चालू आहे. प्रत्येक विषयाचे शिक्षक या ठिकाणी आपल्याला उत्तमरित्या शिकवत आहेत. आणि तुमचा जो काय स्वाध्याय तुम्ही करून व्हॉट्सअपच्या ग्रुपवर शेअर करत आहात तो पाहून तर आणखीनच आनंद होतोय. मी एक कॉमनली गोष्ट बघितली, घाई गडबडीत अक्षर जरा मुलं व्यवस्थित नाहीत लिहित आहेत.
अक्षर हा दागिना असतो. अक्षर सुंदरच असायला हवं, यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. मान्य आहे आत्ताचं युग, हे येणारं युग टेक्नॉलॉजीचं आहे, पण अक्षर सुद्धा सुंदर असायला हवं. आपण आपल्या ह्या शिबिराच्या शेवटच्या आठवड्यात सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेणार आहोत आणि त्या स्पर्धेत मी आशा करतो की सर्व मुलं सहभागी होतील आणि त्यातल्या सुंदर हस्ताक्षर असणाऱ्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला माझ्याकडून सुंदरसं असं एक गिफ्ट दिलं जाणार आहे. त्यामुळं सर्वांनी आपल्या हस्ताक्षरावर लक्ष द्या आणि शेवटच्या आठवड्यात आपण हस्ताक्षर स्पर्धा घेऊया. एक 2 पॅराग्राफ दिले जातील तुम्हाला लिहायला आणि 1 दिवसाचा वेळ. त्या 1 दिवसाच्या वेळात तुम्ही छानपैकी असा तो पॅराग्राफ लिहून मला पाठवायचा आहे आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर आणि त्यातून सुंदर हस्ताक्षर असणाऱ्या मुलाला आणि मुलीला सर्टिफिकेट आणि गिफ्ट हे लर्निफाय अकॅडमीकडनं दिलं जाईल. ही सूचना मी ग्रुपवर सुद्धा टाकतो आणि आत्ता जे लाईव्हला हजर आहेत त्यांनी सुद्धा लक्षात ठेवायचंय. तुमचे कोणी मित्र असतील आपल्या ह्या शिबिरात जॉईन झालेले, सहभागी झालेले, त्यांना सुद्धा याबद्दलची तुम्ही कल्पना द्यायची आहे. तर आजचा विषय जो आहे तो आजचा विषय आपला आहे बुद्धिमत्ता, मानसिक क्षमता चाचणी. पैकीच्या पैकी मार्क मिळवून द्यायला मदत करणारा हा विषय. फक्त तुमची बुद्धिमत्ता तपासली जात नाही, तर मानसिक क्षमता सुद्धा तुमची तपासली जात असते. तुम्ही बौद्धिकरित्या किती तयार झाले आहात हे यातून तपासलं जातं. तर आजच्या या बुद्धिमत्तेच्या या शिबिरातल्या या दिवसाला आज आपण सुरुवात करूया. आजचे मार्गदर्शक आपले शेखर चांगण सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी शेखर चांगण सरांना विनंती करतो की कृपया त्यांनी आजचं सेशन सुरू करावं. धन्यवाद पवार सर. माझा आवाज येतोय? हो. आणि स्क्रीन व्यवस्थित दिसते सर्वांना? एकदम. स्क्रीन आणि आवाज क्लिअर येत असेल तर सर्वांनी इमोजीज पाठवा. आपण भरपूर इमोजीज येतात. पोरं खूप एक्साइटेड आहेत. एकही स्टॉपच होत नाही. ठीक आहे, ठीक आहे. असंच छान उत्साहात राहा आणि इथून पुढच्या घटकामध्ये इमोजीज वरती लक्ष देण्यापेक्षा आपल्या कंटेंट वरती लक्ष देऊया. आपल्या जो काही महत्वाचा भाग शिकवला जाणार आहे तिकडे लक्ष द्या. जिथे गरज पडेल त्या ठिकाणी मी रिपीट करतो की ज्यावेळेस तुम्हाला कॉन्ट्रीब्युटर केलं जातं त्यावेळेस रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करत चला. नाव सांगून तुमचं रिक्वेस्ट पाठवली जाते आणि त्यानंतर मग तुम्हाला माईक अनम्यूट करण्याची संधी भेटते. कॉन्ट्रीब्युटर झाल्यानंतर माईक अनम्यूट करा आणि जी काही क्रिया सांगितली असेल ती करायला सुरुवात करा. ठीक आहे? पूर्वी सर प्रत्येकाने आपलं नाव सांगायचंय. कारण होतं असं की बरेच जण पालकांच्या ह्याच्यावरून जॉईन झालेले असतात, त्यामुळं आपल्याला नाव माहित नसतं आणि विद्यार्थी नेमकं तिथेच गोंधळ करतात. तुम्ही जसं अनम्यूट कराल तुमचं नाव मोठ्या आवाजात सांगायचे, सगळ्यांना ऐकू येईल अशा पद्धतीनं, आणि जे काही सरांनी तुम्हाला सूचना दिलेल्या असतील त्या फॉलो करायच्या. ठीक आहे? मी आता रिएक्शन बंद करतो आणि म्हणजे इमोजीज बंद करतो आणि सर तुम्ही सुरू करू शकता. ओके, थँक्यू. थँक्यू पवार सर. आणि सर्वांना पुन्हा एकदा मस्त गुड मॉर्निंग. छान सकाळी आपण नवीन छान काहीतरी शिकायला सुरुवात करूयात. आजचा आपण लर्निफाय अकॅडमी मधील उन्हाळी शिबिरातील शिष्यवृत्ती व नवोदय प्रवेश परीक्षा पूर्व तयारीमध्ये बुद्धिमत्ता विषयातील वर्गीकरण हा घटक निवडलेला आहे. आता वर्गीकरण याविषयी जर चर्चा करायचं झालं, वर्गीकरण म्हणजे नेमकं काय? तर वर्गीकरण म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे वेगळं करणे. आता आपण नेमकं काय वेगळं करतो? आता छोटंसं उदाहरण पहा. तुम्ही आपल्या आईला, आजीला घरात काम करताना पाहिलेलं. याच्यामध्ये एक काम त्या कायम करत असतात, तांदूळ निवडणे किंवा डाळ निवडणे,
धान्य निवडणे. तर याच्यामध्ये त्या काय करतात की तांदूळ जर असतील तर ते तांदूळ बाजूला काढतात आणि त्यातले नको असलेले घटक, मग खडे असतील, किडे असतील, कचरा असतील, हा बाजूला काढला जातो. मग इथं त्यांनी काय केलं की तांदळासारखा एकसारखा असणारा भाग त्यांनी बाजूला काढला आणि त्यातला नको असलेला, वेगळा असलेला किंवा त्या तांदळाबरोबर न जुळणारा भाग त्यांनी वेगळा करून बाजूला काढला. आता आपल्याला सुद्धा या वर्गीकरणामध्ये हेच करायचं. काय करणार आहे आपण की त्या गटामध्ये न बसणारा भाग आपण वेगळा करणार आहोत. याचं दुसरं उदाहरण म्हणजे मार्केटमध्ये आपण ज्यावेळेस जातो भाजी घेताना, आपल्याला पाहिजे असेल तशी भाजी निवडून घेतो आणि नको असलेली भाजी बाजूला करतो, जी आपल्या गटामध्ये बसत नाही. ठीक आहे. तर आपल्याला काय केलं जातं, वर्गीकरण या घटकामध्ये जे काही प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नामध्ये प्रश्न असा असतो की खालील दिलेल्या गटापैकी वेगळा असणारा पर्याय निवडा किंवा गटात न बसणारा पर्याय निवडा. ह्या 4 पर्यायांमध्ये 3 पर्याय याच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचं साम्य असतं, सारखेपणा असतो. म्हणजे गुणधर्म त्याचा सारखा असेल, त्याचे नियम सारखे असतील, त्यातल्या इतर बाबी सारख्या असतील, त्याचा अर्थ सारखा असेल, असं कोणत्या ना कोणत्या प्रकारे ते 3 पर्याय सारखे असतात. याचे आपल्याला गट करावा लागतो आणि नंतर त्याच्यामध्ये उरलेला जो चौथा पर्याय आहे, तो चौथा पर्याय इतर पर्यायांचा गुणधर्म किंवा नियम पाळत नाही. म्हणजे त्याला ते नियम लागू होत नाहीत, त्यांच्यासारखा तो असत नाही, त्याच्यात काहीतरी वेगळेपण असतं. म्हणून हा वेगळा पर्याय जो आहे तेच आपलं उत्तर असणार आहे. वर्गीकरण घटकामध्ये आपल्याला हेच करायचं आहे. जे काही 4 पर्याय दिलेले असतात प्रश्नामध्ये, त्या प्रश्नामधील वेगळा असणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. गटात न बसणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आता वर्गीकरण या घटकाचा विचार करायला गेलं तर याच्यामध्ये 3 मुख्य उपघटक आहेत. यातला पहिला आहे शब्दसंग्रह, दुसरा आहे संख्या आणि तिसरा आहे आकृत्या. या तिन्हींमध्ये जर पाहायला गेलं तर आकलनामध्ये सुद्धा आपण या पद्धतीनेच आपल्याला वर्गीकरण घटक आले होते. पण वर्गीकरणामध्ये याचं काम हे वेगवेगळ्या पद्धतीने. तर कशा पद्धतीने असणार आहे हे आपण पुढे पाहणारच आहोत. शब्दसंग्रह. आता शब्दसंग्रह म्हणजे काय, तर इथं आपल्याला प्रत्येक प्रश्नात 4 शब्द दिले जातात. प्रत्येक पर्यायामध्ये 1 असे 4 शब्द दिले जातात. हे शब्द त्यांचा जर विचार करायला गेलं तर त्या शब्दांच्या स्वभाव, गुण, संदर्भ, त्यांचा अर्थ किंवा एखाद्या घटका संदर्भातील असणारे ते शब्द असतात. एखाद्या माहितीशी निगडीत असतात, एखाद्या व्यक्तीशी संदर्भात असतील किंवा एका विषयातील ते शब्द असू शकतील. मग अशा शब्दांमध्ये आपल्याला काय करायचं आहे की कोणत्या तरी 3 शब्दांमध्ये साम्य शोधायचं आहे. कोणत्या तरी म्हणण्यापेक्षा त्या पर्यायातील शब्दांमध्ये आपल्याला साम्य शोधायचं आहे. 3 शब्दातलं साम्य शोधल्यानंतर त्याचा आपण काय करतो, गट करतो. गट करून नंतर त्यातला जो काही वेगळा असणारा शब्द आहे तो शब्द आपण निवडणार आहे आणि हाच वेगळा शब्द आपलं उत्तर असणार आहे. आता इथं काय करावं लागणार आहे आपल्याला की आपल्याला स्वतःच्या ज्ञानाचा वापर करून योग्य उत्तर निवडावं लागतं. आता म्हणजे काय, जरी इथे आपल्याला शब्द दिले असले तरी त्या शब्दांचा जो काही संदर्भ आहे तो आपल्याला लावता आला पाहिजे. नेमके हे शब्द आपल्याला काय सांगतायत, कशाशी निगडीत आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. म्हणजे भाषा विषयाचा विचार करायला गेलं
तर मग समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दांच्या जाती किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही शब्द वापरले जातात भाषा विषयामध्ये, ते तशा प्रकारचे शब्द याच्यामध्ये समाविष्ट झालेले दिसतात. त्याचबरोबर सामान्य विज्ञान विषयातले शब्द सुद्धा इथं आपल्याला विचारले जाऊ शकतात. विज्ञानाशी निगडीत शब्द असतील, त्याच्यामध्ये प्रयोगातले असतील किंवा एखाद्या घटकातले असतील. जसं की आपण पाहतो की घरदर्शक शब्द असतात, हे विज्ञानाशी निगडीत आहे. आपल्या परिसरात आढळणाऱ्या वेगवेगळ्या घटक आहेत, त्या संदर्भातील शब्द असू शकतात. असे सामान्य विज्ञानातील सुद्धा शब्द आपल्याला तिथे विचारले जातात. नंतर इतिहासातील ऐतिहासिक घटनांच्या संदर्भातील शब्द सुद्धा आपल्याला विचारले जातात. मग यामध्ये सनावळ्या असतील किंवा एखाद्या व्यक्तीच्या निगडीत जो काही इतिहास असेल त्यातल्या घटना असतील किंवा काही ऐतिहासिक घटना असतात त्यांचा क्रम असू शकतो. हे आपल्याला इतिहास विषयातील शब्दांमध्ये विचारलं जाऊ शकतं. नागरिक शास्त्रामधले सुद्धा भरपूर संकल्पना असतात. आपल्या गावाशी निगडीत असतात, तालुक्याशी निगडीत असतात. आपली जी काही गावातला कारभार चालतो, देशाचा कारभार चालतो, या संदर्भाने येणारे शब्द नागरिक शास्त्रामध्ये विचारले जातात. त्याचबरोबर भूगोल विषयातील भरपूर संकल्पना आहेत. मग ते जमिनीचे प्रकार असतील, वातावरणाचे घटक असतील, ऋतू आहे, असे भरपूर प्रकारचे प्रश्न भूगोलामध्ये सुद्धा विचारले जातात. आणि सर्वात शेवटी म्हणजे अवांतरवाची, म्हणजेच या विषयाव्यतिरिक्त सुद्धा अजून भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न, शब्द त्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. त्याचं चांगलं उदाहरण द्यायचं झालं तर आता सध्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये भरपूर काही शब्द वापरले जातात. तर या शब्दांचा सुद्धा आधार शब्दसंग्रहातील प्रश्न विचारताना घेतला जातो. तर मग आपल्याला काय करायचं आहे शब्दसंग्रहासाठी? तर हे जे काही विषय दिलेले आहेत, भाषा, सामान्य विज्ञान, इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल किंवा अवांतरवाद, हे सर्व पाठ्यपुस्तकातील विषय असतात. भाषा, इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल हे पाठ्यपुस्तकातील 1ली पासून 5वी पर्यंत शक्य होईल तेवढे मी तर म्हणेन सर्वच जे काही पाठ आहेत ते व्यवस्थित वाचा. त्यातल्या संकल्पना, त्यातले शब्द बारकाईने पहा, त्यांचा एकमेकांशी संबंध लागतो असे जे काही शब्द असतील ते तपासा. पाठ्यपुस्तकातला त्याचा अभ्यास करा. त्याचबरोबर पाठ्यपुस्तकातील या घटकांबरोबर, या विषयातील घटकांबरोबरच अवांतर वाचन देखील करत चला. म्हणजे बाहेरची जी काही नवनवीन पुस्तकं असतात, छान छान पुस्तकं असतात, गोष्टीचे असतील, कादंबऱ्या असतात किंवा कवितांचे असतील, तुम्हाला जी आवडतात ते वाचत चला. अगदी पेपर जरी वाचला, आपलं रोजचं वर्तमानपत्र जरी वाचलं, तर त्यातून सुद्धा आपल्याला बरेचसे नवनवीन शब्द कळत असतात. मग या पद्धतीनं जर तुमची शब्द संपत्ती समृद्ध झाली तर नक्कीच शब्दसंग्रह या घटकातील प्रश्न सोडवायला तुम्हाला अडचण येणार नाही. 3 एकसारख्या गुणधर्माचे शब्द तुम्हाला शोधणं सोपं जाईल आणि त्यातला वेगळा जो आहे तो वेगळा शब्द शोधणं तुम्हाला सोपं होणार आहे. ठीक आहे. आता पुढे मी विनंती करेल की आपल्याला कॉन्ट्रीब्युटर्सची गरज आहे. विद्यार्थ्यांना माईक अनम्यूट करावा लागणार आहे. त्यांचं नाव घेतलं जाईल, त्यांनी माईक अनम्यूट करा, रिक्वेस्ट आलेली ऍक्सेप्ट करा आणि माईक अनम्यूट करा. आपण काही पुढे उदाहरणं पाहणार आहोत. त्या उदाहरणांच्या आधारे वर्गीकरणातील शब्दसंग्रह हा घटक पुन्हा एकदा समजून घेणार आहोत. पवार सर. हो, मी रिक्वेस्ट केले, रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करा कृपया. ठीक आहे, ज्यांनी रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली त्यांना विचारूया. रोहित इथापे, तुम्ही तुमचा माईक अनम्यूट करा आणि तुमचं नाव सांगा. शर्वरी रोहित इथापे. ठीक आहे. फ्रेश मूड मध्ये, एकदम फ्रेश मूड मध्ये, खणखणीत आवाज झोप नाही झालेली काय? ठीक आहे, नो प्रॉब्लेम बाळा.
तुला आता स्क्रीनवरती एक प्रश्न दिसत असतील, म्हणजे शब्द दिसत आहेत काही, दिसत आहेत का? हो. ठीक आहे. तो शब्द पहिल्यांदा सुरुवातीला वरती जो प्रश्न लिहिलेला आहे मोठा, तो प्रश्न वाच आणि नंतर त्याच्या खालचे प्रश्न वाच शब्द. खालील शब्द गटातील गटात न बसणारा शब्द ओळखा. ओके धरण, नदी, तलाव, सरोवर. ओके. आता याच्यामध्ये तुला काय वाटतंय की कोणता शब्द वेगळा असेल आणि त्याचं कारण जर सांगता आलं तर सांग. धरण. धरण. बरं, ठीक आहे. आता परत एकदा सगळे पर्याय नीट बघ, त्याचा संदर्भ कुठं लागतो. आता हा कोणत्या विषयातील शब्द असतील तुला काय वाटतं? काय अंदाज येतोय? तर ठीक आहे. हे सगळे आपले पाण्याचे स्रोत आहेत. ठीक आहे. तर बारकाईने जर बघितलं तर हे सर्वांमध्ये पर्याय 2 मधील वाहत्या पाण्याचा स्रोत आहे. पर्याय 2 मधील काय आहे? वाहत्या पाण्याचा स्रोत आहे आणि बाकीचे हे साठवलेल्या पाण्याचे स्रोत आहे. म्हणजे धरणामध्ये आपण पाणी काय करतो? साठवतो. ठीक आहे. जे काय पाणी येईल ते धरणामध्ये साठवून ठेवतो. तलावामध्ये सुद्धा काय करतो? जे काय पाणी येईल ते आपण साठलेलं असतं. सरोवरामध्ये इथं सुद्धा तेच होतं. जे काय पाणी वाहून येईल सरोवरामध्ये ते पण साठवूनच असतं. पण मात्र नदीमध्ये काय होतं की नदीमधील पाणी कायम वाहत असतं. म्हणून यामधील पर्याय क्रमांक 2, त्यामधील पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे. ठीक आहे. नेक्स्ट कोण आहे रेडी? सर मी. ओके, नाव सांग बाळा. सर शिवम सचिन यादव. ओके शिवम, आता तुला दुसरा प्रश्न दिसत असेल, त्यातले शब्द दिसत आहेत. हा सर. हा वाच. उद्या, नंतर, पुढील वर्षी, पूर्वी. ओके, आता याच्यात काय वाटतंय तुला, वेगळा शब्द कोणता आहे? सर पूर्वी. पूर्वी. का बरं? सर कारण की उद्या, नंतर आणि पुढील वर्ष हे सगळे पुढचा भाग दाखवतात, पण पूर्वी मागचा भाग दाखवतोय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे बघा, पर्याय क्रमांक 4 मधील शब्द जो आहे तो भूतकाळी शब्द आहे, बरोबर, आणि बाकी सर्व पर्याय हे भविष्यकाळी शब्द आहे. भविष्यकाळी म्हणजे आत्ताच्या नंतर होणाऱ्या घटना तिथे दाखवल्या जातात. पूर्वीमध्ये पाठीमाग घडलेली घटना आपण तिथे दाखवतो. ठीक आहे. ओके, नेक्स्ट. हॅलो सर. यस, नाव सांग बाळा. माय सेल्फ सान्वी प्रवीण मोरे. यस, गो अहेड. सुरस नीरस, हम्म. कोड कौतुक, न्याय निवडा, नवा कोरा. ओके, ठीक आहे. याच्यामध्ये काय वेगळं वाटतंय तुला? सुरस नीरस. ओके, सुरस नीरस वेगळं वाटतं. का बरं? कारण की बाकीचे जोड शब्द आहेत. यस यस, बरोबर. बघा, तिनं बरोबर ओळखलेला आहे. पर्याय क्रमांक 1 मधील ही विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे, बरोबर, सुरस नीरस, आणि बाकी सर्व हे जोड शब्द आहेत, बरोबर ना? म्हणून यातला पर्याय क्रमांक 1 हा वेगळा आहे आणि तोच आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. आता यानंतर बघा, छान पद्धतीने तुम्ही निरीक्षण करताय. असंच निरीक्षण जर व्यवस्थित केलं तर नक्कीच शब्दसंग्रहामधील तुम्हाला गुण हमखास मिळून जाणार आहेत.
चला ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात. कोण आहे रेडी? हॅलो. हा यस बोला. हॅलो. आवाज येतोय बाळा? जयेश हिरवे, तुमचा माईक अनम्यूट करा आणि सर विचारतायत त्याचं उत्तर द्या. येस येस. जयश्री हिरवे. आवाज येतोय कोणाचा तरी, बोलू शकता तुम्ही. ठीक आहे, पूनम मोरे. पूनम मोरे, तुमचा माईक अनम्यूट आहे, तुम्ही बोलू शकता. आता कोणतरी बोलत होतं. कोण बोलतोय बाळा? नाव सांग पहिले. गुड मॉर्निंग, माय सेल्फ इज सानवी प्रवीण मोरे. येस बोल. माझे नाव आलोक हिवरकर. आलोक थांब सानवी. बेटा, आलोक थांब. ती सानवी बोलेल पहिली, नंतर आलोक बोलेल. सरपंच, जिल्हाधिकारी, खासदार, आमदार. ओके ठीक आहे. आता या शब्दांमध्ये तुला वेगळा कोणता वाटतोय? जिल्हाधिकारी. ओके, जिल्हाधिकारी. कारण सांगता येईल? कारण बाकीचे सगळे लोकप्रतिनिधी आहेत. ओके हा. आणि जिल्हाधिकारी? जिल्हाधिकारी या गटात बसत नाही. ओके ठीक आहे, बरोबर. बघा याच्यामध्ये काय होतंय की पर्याय 2 मधील जे जिल्हाधिकारी आहेत यांची नेमणूक ही परीक्षेतून होते. ते एक अधिकारी आहेत, बरोबर. जे आपल्या जिल्ह्याचे प्रमुख आहेत त्यांना आपण जिल्हाधिकारी, कलेक्टर म्हणतो, बरोबर. त्यांची नेमणूक ही परीक्षेतून होते. आणि बाकी सर्वांची पदं, जी काही पद आहेत, सरपंच, खासदार, आमदार, ही आपण लोकांमधून निवडणुकीतून निवडून देत असतो, बरोबर ना. म्हणून याच्यामधील वेगळा पर्याय कोणता आहे तो? तर जिल्हाधिकारी. पर्याय क्रमांक 2 हा वेगळा आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न कोण घेतोय? आलोक. आलोक आहे ना? आलोक. हो. यस. पाचवा. पर्याय 2 मधील जिल्हाधिकारी यांची. अरे ते नाही, त्याच्या खाली 5वा. हे 5वे शेवटचा, एकदम शेवटची ओळ. बाहुली नाट्य, सिनेमा, वेब सिरीज, रील्स. ओके ठीक आहे. आता यातला वेगळा कोणता वाटतोय तुला? रील्स. का बरं? कारण आपण रील्स मोबाईल मध्ये बघतो व बाहुली नाट्य सिनेमा स्क्रीनवर. अच्छा ओके ठीक आहे. आता बघ, परत एकदा बघ. वेब सिरीज कुठं बघतो तू? वेब सिरीज बर, तू पाहिली नसेल, पण वेब सिरीज कुठं पाहिली जाते हे माहितीये का तुला? वेब सिरीज म्हणजे काय माहिती का? ओके ठीक आहे, सॉरी. बऱ्याच मुलांना ह्या गोष्टी आता माहिती होतात, म्हणून मी हे पर्याय टाकले होते. नवीन तंत्रज्ञान आहे आणि नवीन तंत्रज्ञानातल्या ह्या बाबी आहेत आणि चालू घडामोडींमध्ये हे येतात, म्हणून हे शब्द टाकले. हे सगळे व्हिडिओ थ्रू दर्शवले जातात आणि वेब सिरीज हे मोबाईलवर, आपण डेस्कटॉपवर वगैरे. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये सिनेमा, वेब सिरीज आणि रील्स हे तिन्ही सुद्धा आपण ऑनलाईन पाहू शकतो. प्रत्यक्ष आपल्याला ते दिसत नाही, त्याच्यासाठी आपल्याला पडद्याची गरज असते. तर मोबाईल किंवा संगणक असेल. पण बाहुली नाट्य हे आपल्याला समोरासमोर सुद्धा पाहता येते. सिनेमा आपल्याला समोर चालू असतो का?
वेब सिरीज सुद्धा समोरासमोर नसते, ते आपल्याला फक्त स्क्रीनवरती दिसते. रील्स स्क्रीनवरती दिसते, सिनेमा आपल्याला स्क्रीनवरती दिसतो. पण बाहुली नाट्य आपण त्याचा व्हिडिओ पाहू शकतो, पण प्रत्यक्ष समोरासमोर सुद्धा ते पाहू शकतो. बाकीचे पर्याय त्याचे आपल्याला पाहता येत नाही. ठीक आहे, म्हणून त्यातला आपला योग्य पर्याय कोणता झाला? पर्याय क्रमांक 1, बाहुली नाट्य. ठीक आहे, अशाच पद्धतीचे वेगवेगळे. आता इथं जर पाहायला गेलं तर बघा, पहिल्या याच्यामध्ये पहिला प्रश्न पाहायला गेलं तर पहिल्या प्रश्नामध्ये बघा, साधारणतः भूगोल या घटकातील प्रश्न तिथं आले होते, शब्द आले होते. त्याच्यानंतर भाषा विषयातील शब्द आला होता, काळावरती आधारित. त्याच्यानंतर पुन्हा भाषा विषयातीलच आला. त्याच्यानंतर पुन्हा कृपया माईक कोणाचं चालू आहे बंद केलं तरी चालेल. ओके, थँक्यू. त्याच्यानंतर चौथ्या याच्यामध्ये नागरिक शास्त्र विषयाशी संबंधित शब्द आले होते. आणि पाचवा जो आहे ते आत्ताचं तंत्रज्ञान किंवा आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींशी संबंधित तो त्यातील शब्द होते. असे वेगवेगळ्या विषयाशी निगडीत शब्द विचारून त्याचा आपल्याला अर्थ लावून वेगळा पर्याय आपल्याला निवडावा लागतो. ठीक आहे, आता याच्यानंतर पुढे आपण पुढच्या घटकाकडे जाऊयात. संख्या. संख्या हा घटक ज्यावेळेस याच्यावरती प्रश्न विचारले जातात तर याचा डायरेक्ट संदर्भ हा गणिताशी जोडला जातो. मग या घटकासाठी तुम्हाला परत तेच, प्रत्येक पर्यायात 4 संख्यांचा गट दिला जातो. या 4 संख्यांमधून 3 संख्यांमध्ये त्यांचे गुणधर्म आणि नियम यांच्यानुसार सारखेपणा दिसून येतो आपल्याला. तो सारखेपणा आपल्याला ओळखायचा आहे आणि त्यातून एक जी वेगळी असेल ती वेगळी ओळखायची आहे. कारण जो 3 संख्यांचा गट केलेला आहे सारखेपणाच्या, त्यातील इतर जे नियम आहेत ते वेगळ्या असणाऱ्या संख्येला लागू होत नाहीत. म्हणून अशी वेगळी असलेली संख्या हीच आपलं उत्तर असतं. मग हे जे संख्या आहे, ह्या संख्यांवरील प्रश्न पाहताना आपल्याला काही भरपूर गोष्टी तिथं पाहाव्या लागतात. मग त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल तर गणित विषयातील आपल्या ज्या काही मूलभूत संकल्पना आहेत त्या सर्व आपल्या क्लिअर असणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये बघा, कोणत्या कोणत्या प्रकारचे घटक विचारले जातात तर रोमन संख्या आहेत, अपूर्णांक आहेत, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या, घड्याळ, समविषम, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, संयुक्त संख्या यांसारख्या घटकांवरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. म्हणजे संख्यांचे जेवढे काही प्रकार आहेत आपल्या शिष्यवृत्तीमध्ये येतात, ते जेवढे काही प्रकार आहेत त्या सर्व प्रकारांवर आधारित आपल्याला इथं संख्या दिल्या जातात. ते आपल्याला त्याचा संदर्भ लावता आला पाहिजे. आता इथं बऱ्याच वेळेस काय होतं की या घटकामध्ये मुलं थोडीशी गोंधळलेली दिसतात, पण अजिबात गोंधळाचं कारण नसतंय. जर तुम्ही त्या संख्यांबरोबर मैत्री केलीत, मैत्री म्हणजे काय तर वारंवार त्यांच्याशी सराव केलात, तर या प्रश्नामध्ये म्हणजे संख्या या प्रश्नावर आधारित सर्व काही बुद्धिमत्तेतील घटक असतात. इथं हेच नियम किंवा प्रकार तिथं वापरले जातात. तर मग तिथं फक्त तुम्हाला सरावाची गरज आहे. तुमच्या मूलभूत संकल्पना, मूलभूत माहिती तुम्हाला क्लिअर ठेवायची आहे, छान समजून घ्यायची आहे ती, आणि त्यासाठीच आपण हे शिबिर घेतलेलं आहे. म्हणजे इथं आपल्याला तुम्हाला काय करावं लागणार आहे, बुद्धिमत्तेतील घटकांबरोबर गणितातील जे काही घटक आहेत त्यातल्या मूलभूत संकल्पना तुम्हाला छान तयार करून घ्यायच्या आहेत. मग हे संख्यांचे प्रकार झाले. याच्यानंतर 1 ते 30 पर्यंतचे पाढे, किमान 1 ते 30 म्हणतोय मी, त्याच्या पुढेही पाढे असतात, ते आपण बनवू शकतो, पाठ करू शकतो.
पण किमान 1 ते 30 पाढे आपले पाठ असले पाहिजेत. त्यांचा आधार घेऊन आपल्याला प्रश्न विचारले जातात. तसंच 1 ते 20 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग. वर्ग म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? त्याच संख्येने त्याच संख्येला गुणल्यानंतर जे काही उत्तर मिळतं, म्हणजे 2 ला 2 ने गुणलं तर उत्तर 4 येतं. म्हणून 2 चा वर्ग 4. अशा 1 ते 20 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग आणि 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांचे घन आपले पाठ असले पाहिजेत, लक्षात असले पाहिजेत. घनसंख्या म्हणजे काय? तर एकाच संख्येचा 3 वेळा केलेला गुणाकार. म्हणजे कसं? 3 गुणिले 3 गुणिले 3 हा जर गुणाकार केला तर तो 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 असा तो 3 चा घन आपल्याला 27 मिळतो. अशा 1 ते 10 संख्यांचे घन आपले पाठ असले पाहिजेत. आणि तुम्ही आता सध्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्हाला वेळ आहे, तर या गोष्टी सर्वांनी पाठ करून घ्या. त्याचा आधार, त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच ज्यावेळेस तुम्ही गणित आणि बुद्धिमत्तेतील संख्या विषयाशी संबंधित जे काही घटक सोडवणार आहात त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा होणार आहे. अजून काय असतंय? तर ज्या काही संख्या दिलेल्या असतील पर्यायातील त्या संख्यांमधील ज्या काही गणितातील क्रिया आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, या संदर्भाने प्रश्न विचारले जातात. म्हणजे कसं? तर बाबा त्या संख्यांमधील अंकांची बेरीज करावी लागते किंवा जो काही गट दिलेला आहे त्या गटातील ठराविक फरक असेल, त्यांचा गुणाकार असेल, म्हणजे दोन्ही अंकांचा गुणाकार सारखा येतो किंवा त्या अंकांचा भागाकार सारखा येतो. अपूर्णांकांच्या बाबतीत अंश आणि छेदाची तुलना असते, ती आपल्याला करता आली पाहिजे. याचबरोबर जी काही परिमाण असतात, मापनाची परिमाण असतात, त्यावर सुद्धा थोडाफार प्रश्न विचारला जातो. मग ह्या सर्व गोष्टी गणितातल्या मूलभूत बाबी आपल्याला छान समजून घेतल्या तर आपल्याला नक्कीच या घटकामध्ये चांगल्या पद्धतीनं सोडवता येणार आहे. आता याच्यामध्ये जरी असलेले घटक जास्त असले तरी सुद्धा अजिबात घाबरायचं कारण नाही. ज्यावेळेस तुम्ही गणिताशी मैत्री करता त्यावेळेस गणित आपोआप तुम्हाला उत्तर सांगायला लागतं. मला गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय यासाठी आवडतात की तुम्हाला इतर लांब गोष्टींकडे न जाता तुमच्या समोर जे काय मांडलेलं आहे त्यातूनच फक्त तुम्हाला उत्तर मिळवायचं असतं. बाकी सर्व विषयांमध्ये तुम्हाला खूप आठवावं लागेल. याचा संदर्भ आपण कुठं शिकलोय, कशात आहे. पण गणितामध्ये तसं नसतं. तुमच्या जर मूलभूत क्रिया, मूलभूत बाबी जे बेसिक आहे ते जर क्लिअर असेल तर ते अंक, ते संख्या तुम्हाला आपसुक उत्तर सांगायला लागतात. आणि करून बघा. हे ज्यावेळेस तुम्ही खूप सराव करणार आहे याच्यामध्ये, हा सरावाचा भाग आहे. जेवढा तुम्ही सराव करणार आहे तेवढं तुम्हाला हे छान समजणार आहे आणि एकदम सोपं वाटणार आहे. ठीक आहे? म्हणजे जसं की तुम्ही सायकल शिकताना सुरुवातीला अवघड वाटतं, पण नंतर ज्यावेळेस मग सायकल यायला लागते त्यावेळेस मग मज्जा करत तुम्ही इतकं परफेक्ट होता की मग अगदी त्याच्यामध्ये स्टंट मारायला सुरुवात करता. पण असं करायचं नाही, स्टंट वगैरे मारायचे नाही. सावधपणे आपल्याला खेळायचंय आणि सावधपणे गणित सुद्धा सोडवायची आहे. ठीक आहे? आता इथं सुद्धा आपल्याला काही कॉन्ट्रीब्युटर्सची गरज लागेल. काही विद्यार्थ्यांना अनम्यूट करावं लागणार आहे. परत एकदा त्यांना आपण अनम्यूट करूयात. सुप्रिया गव्हाणे, तुमचा माईक अनम्यूट करा. माझे नाव सुहानी नितीन गव्हाणे आहे. सुहानी, चलो सुहानी बेटा, पहिला वरचा प्रश्न आणि पहिला प्रश्न गट वाच. प्रश्न: पुढील प्रश्न गटात बसणारी संख्या ओळखा. 49, 2 21, 3 57, 4 45,
42. ओके. काय वाटतंय तुला, कोणती वेगळी असेल, कशाचा संदर्भ लागतोय? थोडा विचार करायला समविषम वेळ. समविषम संख्यांचा. समविषम. बर ठीक आहे, समविषमचा संदर्भ लागतोय म्हणून मग इथं काय लागलंय? किती नंबरचा पर्याय वाटतोय तुला? किती नंबरचा पर्याय वाटतोय बाळा समविषमचा? 4. म्हणजे 4 नंबरचा. ओके ठीक आहे. आता समविषमचा विचार करता 4 नंबरचा पर्याय वेगळा आहे. ठीक आहे. आता होतं काय काय कधी कधी, हा प्रश्न ज्याने विचारलाय त्याच्या डोक्यामध्ये वेगळा असतो. आणि बऱ्याच वेळेस काय होतं की प्रश्न ज्याने तयार केलेला आहे त्याच्या दृष्टीने आपल्याला थोडासा विचार करावा लागतो. आता याच्यामध्ये अजून कोणत्या वेगळ्या प्रकारे काही सारखं सापडतंय का बघ बरं. तसं पाहायला गेलं तर 2 गुणधर्म एका वेळेस नाही लागले पाहिजेत, पण चला ठीक आहे, आता आपण पाहूयात की सापडतंय का तुला ते. कोणत्या पाड्याचा संदर्भ लागतोय का बघ. हो. कोणता पाडा? 7चा. 7चा. कसं काय बरं? 7च्या पाड्यात 49 सुद्धा असतात, 21 सुद्धा असतात. हा. आणि 42 सुद्धा असतात. 42 सुद्धा असतात. बरोबर. हे बघा आता इथं पर्याय थोडस बदललं तर आपण इथं काय केलं होतं की जो तू दुसरी पद्धत सांगितलं त्याच्यामध्ये बघ पर्याय क्रमांक 3 सोडून बाकी सर्व संख्यांना 7 ने पूर्ण भाग जातो. म्हणजे इथं पाड्यांचा संदर्भ येतो, त्याचबरोबर 7ची जी विभाज्यतेची कसोटी आहे, ठीक आहे, कसोट्या ह्या आपल्या सुरुवातीच्या भागामध्येच आहेत, संख्यांच्या प्रकारामध्ये आहेत, हे सुद्धा आपल्याला इथं माहित असलं पाहिजे. मग त्याचा आधार घेऊन हे प्रश्न आपण सोडवू शकणार आहे. म्हणून मग आता यातला पर्याय क्रमांक 3 आणि तू सांगितलेला तो पण पर्याय बरोबरच आहे बरं, सम आणि विषम. ठीक आहे, तू वेगळ्या पद्धतीने डोकं लावलंस, मी वेगळ्या पद्धतीने लावलं. आणि बऱ्याच वेळेस असं होतं की आपली विचार प्रक्रिया कशी चालते हे चित्र याच्यामध्ये तपासलं जातं. त्यासाठीच अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. म्हणजे बघा माझ्या सुद्धा लक्षात नाही आलं की बाबा हा समविषमचा इथं संदर्भ लागू शकतो, पण तू लावलास म्हणजे तुझाही संदर्भ वेगळा असू शकतो. पण परंतु पेपरमध्ये ज्यांनी तो संदर्भ लावलेला आहे, प्रश्न सेट केलेले आहेत, तयार केलेले आहेत, त्यांच्या पद्धतीने आपल्याला किती जाता येतं त्याच्यावरती अवलंबून आहे. म्हणून त्यांना इतर कोणता प्रत्येक वेळेस त्या पर्यायांना इतर कोणता गुणधर्म लागतोय का हे पण तुम्ही वारंवार चेक करा. म्हणजे पहिल्यांदा समविषम लागला, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, पण दुसरा एखादा कोणता आणखी गुणधर्म लागतोय का हे पण आपण तपासलं पाहिजे. जेणेकरून काय होईल, जास्तीत जास्त योग्य उत्तरापर्यंत आपण तिथं पोहोचू शकणार आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नासाठी कोण येत आहे? हॅलो, शुभम पाटील, सॉरी सुषमा पाटील. सुषमा पाटील, आपल्याला कॉन्ट्रीब्युटर केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवरती एक मेसेज येत असतो, त्याला फक्त ऍक्सेप्ट करा. कारण तुमच्या चालू स्क्रीनवरती तो मेसेज येतो, तिथे फक्त ऍक्सेप्ट करा. ठीक आहे. मारुती महाडिक, तुमचा माईक अनम्यूट करा. आपण सर्वजण कॉन्ट्रीब्युटर झालेला आहात, फक्त माईक अनम्यूट करायचा आहे आपल्याला. हॅलो,
मारुती महाडिक आहेत का? ठीक आहे. अर्चना प्रशांत काळे. माझे नाव प्रणव प्रशांत काळे. यस प्रणव बाळा, दुसऱ्या जो प्रश्न आहे त्यातील 4 पर्याय जे दिलेले आहेत ते वाच बरं. पर्याय क्रमांक 3 सोडून सर्व ते नाही तो संख्या नाही. प्रश्न दुसऱ्यातील पर्याय. दुसरा पर्याय वाच. 1 17 हा 3 13 4 23. ओके ठीक आहे. आता याचा संदर्भ कुठे लागतो काय वाटतंय तुला? कसं नाव येईल? 9 9 चा संदर्भ काय आहे? 3 चा वर्ग आहे. बरं 9 3 चा वर्ग आहे. आणि बाकी संख्या कशा आहेत मग? बाकी संख्यांमध्ये सारखेपणा काय आहे तो पण ओळखता आला पाहिजे ना आपल्याला. नऊ तर का दिले ते सांगत ते बाकीच्यात काय फरक आहे? 9 ठीक आहे. 9 तुला वेगळा वाटतोय, चांगली गोष्ट आहे, ठीक आहे. पण 17 13 आणि 23 आपल्याला सुरुवातीला काय करायचंय? सारखे असलेला गट तो वेगळा करायचा आहे आणि नंतर जे वेगळा आहे तो आपल्याला निवडायचा. कृपया पालकांनी माईक ऑन केल्यानंतर पाठीमागे बोलू नका, त्यात त्यांना डिस्टर्ब. हॅलो बघ बा काय काय लिंक लागते का? हॅलो काय वाटतं तुला? काय 17 13 23 कुठे संदर्भ लागतोय? संख्यांचे प्रकार. काय समजतंय का बाळा? का हॅलो हा बरं ठीक आहे. समजतंय आपण दुसऱ्या विद्यार्थ्याला विचारूयात. बरं, ठीक आहे. दुसरं कोण सांगतंय का? स्वाती जगताप. सर, मी तुमचा सांगू? माईक अनम्यूट करा. हा कोण कोण आहे? नाव ठीक सांग आहे. बाळा. सर, मी विराज पवार. बोल बाळा. बरं ठीक आहे, चल बोल. पर्याय क्रमांक 1 17, पर्याय क्रमांक 2 9, पर्याय क्रमांक 3 13, पर्याय क्रमांक 4 23 आणि उत्तर ओके. आहे पर्याय क्रमांक 2 9. कारण ओके. 17 13 आणि 23 हे मूळ संख्या आहेत, पण 9 ही संयुक्त संख्या आहे. बरोबर बरोबर. बघा पर्याय क्रमांक 2 सोडून बाकी सर्व संख्या ह्या मूळ संख्या आहेत आणि 9 ही संयुक्त संख्या आहे. बरोबर. मूळ संख्या म्हणजे काय? तर अशा संख्या ज्यांना फक्त एक आणि त्याच संख्येने पूर्ण भाग जातो त्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. आणि संयुक्त संख्या म्हणजे काय? तर त्यांना एक ती संख्या आणि इतरही काही संख्यांनी भाग जाऊ शकतो, पूर्ण भाग जाऊ शकतो. अशा संख्यांना आपण संयुक्त संख्या म्हणतो. म्हणून इथं पर्याय क्रमांक जो 2 आहे त्या 2 ला वेगळं पकडलं जात आहे आणि तो आपला योग्य उत्तराचा पर्याय आहे. ठीक आहे. आता यानंतर पुढच्या प्रश्नासाठी कोण येत आहे? स्वाती पवार, तुमचा माईक अनम्यूट करा. येस सर. माझं नाव आरोही. ओके. तू अजून कोणत्या तरी डिव्हाइस वरनं जॉईन केलाय का? नाही. ओके ठीक आहे, नो प्रॉब्लेम. माईक जरा हे होतं, बोल. 27 1 36 64. ओके ठीक आहे. काय वाटतं तुला? एक वेगळा एक वाटत. ठीक आहे. कारण बाकी सगळी 2 अंकी की. बाकी 2 अंकी आहेत आणि एक हा एक अंकी आहे. बरं, हा. ठीक आहे. तो साधारणतः
बरोबर आहे, पण आपण 4थी 5वीच्या विचार करता संख्यांच्या स्थानानुसार एवढे सोपे प्रश्न आपल्याला विचारले जात नाहीत. त्यांचा वेगळाही संदर्भ लावला जातो तिथं. आणखी कोणता संदर्भ आहे का बघ बरं, संख्यांच्या प्रकारानुसार किंवा त्यातील क्रिया त्या दोन्हींची एकत्र करून असं काय, तुला काय वाटतंय बघ बरं? निश्चितच गणितातील बुद्धिमत्तेतील संख्यांविषयी जे प्रश्न असतात ते थोडे विचार करायला लावणारे असतात. म्हणून मी म्हणलं की हा वारंवार सराव करण्याचा भाग आहे. जेवढा तुम्ही सराव करणार आहे तेवढे हे प्रश्न तुम्हाला सोपे जाणार. काय वाटतंय बाळा? हॅलो. एक ही मूळ पण नाही आणि संयुक्त बी नाही. ओके, बरं, ठीक आहे. चला, दुसरा क्रायटेरिया लावला आणि बाकी सर्व संयुक्त संख्या आहेत. ठीक आहे. आता 27, ठीक आहे, मी क्लिअर करतो हे. आता याच्यामध्ये जो मी टाकला होता बेस तो मीच सांगतो की याच्यामध्ये 27, 1, 36 आणि 64 यामध्ये पर्याय क्रमांक 3 सोडून बाकी सर्व या घनसंख्या आहेत. ठीक आहे. घनसंख्या म्हणजे काय, तर एका संख्येचा 3 वेळा केलेला गुणाकार. आता पर्याय क्रमांक 2 हा कितीचा घन आहे, तर हा 1 चा घन आहे. पर्याय क्रमांक 1 हा 3 चा घन आहे. घन या पद्धतीने मांडला जातो, बरोबर. हा 1 चा घन आहे. 36 हा कोणत्याही संख्येचा घन नाहीये, ही वर्ग संख्या आहे. हा 6 चा वर्ग आहे. आणि 64 ही वर्ग संख्या पण आहे आणि घन संख्या पण आहे, पण आपल्या क्रायटेरियामध्ये ती बसते. मग हा इथं कितीचा घन आहे, तर 4 चा घन आहे. म्हणून बघा आता इथे ही घनसंख्या, ही घनसंख्या, पर्याय क्रमांक 4 घनसंख्या, पण ही घनसंख्या नाही. म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 3, 36 ही घनसंख्या नाही. म्हणून हे आपलं योग्य उत्तर आहे. आता मी योग्य का म्हणतोय बघा, आता पेपर ज्याने सेट केलेला आहे त्याच्या दृष्टीनं योग्य पर्याय कोणता आहे त्याच्यावरती सर्वांना गुणदान असतं. ठीक आहे. हाच प्रश्न अजून एक दोघं जणांनी पाहिला तर त्यांचे क्रायटेरिया वेगळे लागतात, पण पेपर तपासणाऱ्यांनी कोणता क्रायटेरिया लावलेला आहे त्यानुसार आपल्याला गुणदान होतं. ठीक आहे. म्हणून जास्तीत जास्त विचार करा, त्याचा अजून कुठे संदर्भ लागतोय का ते पहा, जेणेकरून आपल्याला सराव होईल, तेवढी विचार करण्याची क्षमता वाढेल. म्हणून या प्रकारचे प्रश्न वारंवार सोडवत चला. ठीक आहे. पुढच्या प्रश्नासाठी आपण आता जाऊयात. पुढच्या प्रश्नासाठी कोण तयार आहे? स्वाती जगताप, तुमचा माईक अनम्यूट करा. नाव सांगायचंय आणि पर्याय वाचायला सुरुवात करायची आहे. नाव श्रेया जगताप. काय, परत सांग एकदा. श्रेया स्वाती जगताप. ओके, श्रेया बोल बा. पर्याय 1 4563, पर्याय 2 8432, पर्याय 3 9161, पर्याय 4 4094. ठीक आहे. आता इथं थोडासा तू वेळ घेतला तरी हरकत नाही, तुझ्या पद्धतीने वेळ घे आणि नंतर मग उत्तर सांगितलं तरी चालेल.
बाकी इतर मुलांनी सुद्धा प्रश्न सोडवायला सुरुवात करा. हा तुमच्या तुमच्या पद्धतीने प्रश्न सोडवा. तुम्हाला वाटत असेल नंतर आपण त्यांना चेक करा आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे का, जेणेकरून तुम्हालाही सराव होईल या प्रश्नांना सोडवण्याचा. ज्यांना फक्त माईक अनम्यूट केलाय त्यांनीच सोडवायचा नाहीये, तर इतर मुलांनी सुद्धा लगेच संख्या घेऊ. सर हा, बोल. 4563. ओके, कारण कारण सर बाकीच्या सगळ्या संख्यांची बेरीज 17 येते, त्याची 18 येते. ओके, ठीक आहे. बघा काय झालेलं आहे, इथं यातील जे अंक आहेत त्या सर्व अंकांची बेरीज, बरोबर, आपण संख्येची नाही म्हणू शकत, तर त्या संख्येमधील अंकांची बेरीज हा नियम इथं लावलेला आहे. तर बघा आता इथं बेरीज काय ते 4 आणि 5 9, 6 आणि 3 9, 9 9 आणि 18 झाले. तर हे झालेलं आहे 18. 8 आणि 4 12, 3 15 आणि 2 17. ठीक आहे, इथं 17 बेरीज आलेली आहे. त्याच्यानंतर 9 आणि 1 10, 10 आणि 6 16 आणि 1 17. इथं पण बेरीज किती आली, 17 आली. 4 आणि 0 4, 4 आणि 9 13 आणि 4 17. म्हणजे सर्व अंकांची बेरीज इथं काय आलेली आहे, 17 आलेली आहे. आणि मग हा जर विचार केला तर पर्याय 1 मध्ये आपल्याला वेगळेपण दिसून येतं. म्हणून पर्याय 1 हा आपला वेगळ्या उत्तराचा पर्याय आहे, तो वेगळा आहे, म्हणून ते आपलं उत्तर फिक्स केलेलं आपण. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 सोडून बाकी सर्व पर्यायातील संख्यांच्या अंकांची बेरीज ही 17 आहे. ठीक आहे, बघा प्रत्येक प्रश्नामध्ये आतापर्यंत वेगळा गुणधर्म लागला गेलाय. मग या पद्धतीनेच आपल्याला वेगवेगळे गुणधर्म तिथं लावता आले पाहिजेत. आणि याचबरोबर तुम्ही सुद्धा छान, ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांनी सुद्धा वेगळ्या पद्धतीने विचार केलेला आहे, म्हणजे तो सुद्धा विचार आपल्याला करता आला पाहिजे. ठीक आहे, आता आपण पुढच्या प्रश्नासाठी कोण तयार होतोय बघूयात. कोण आहे रेडी? प्रतिभा मुंगसे, तुमचा माईक अनम्यूट करा. संख्या दिसत आहेत? हॅलो. हॅलो, हा बोल बाळा, नाव सांग. धनश्री मुंगसे. यस धनश्री, बोल बाळा. संख्या दिसत आहेत ना? हो. यस, वाच. 21 28 25 29. ओके, 21 28 25 29. ठीक आहे, काय वाटतंय तुला याच्यामध्ये? सर 29. 29. बर, ठीक आहे, कारण काय? कारण काय असू शकतं त्याचं? जे वाटतंय ते सांगायचं बाबा. धनश्री, बेटा चुकलं तरी चालेल, पण बिनधास्त प्रयत्न करायचा. काहीच आपण अडचण परीक्षेला नाही. बसलोय का आता? परीक्षा नाही चालू आहे ना आपली. तुझा जो विचार आहे त्या पद्धतीने सांग. 29 तर 29, फक्त का हे पण सांगता आलं पाहिजे.
बिंदास कारण सांगायचं. कारण की सर त्या संख्येची बेरीज जास्त येते. ओके, वा, ठीक आहे. आता काय आहे की प्रत्येक वेळेस बघा, आता मी इथं 5 प्रश्न घेतलेले आहेत. 5 वरच्या 4 प्रश्नांमध्ये एकसारख्या प्रकारातले पहिले 4 प्रश्न आहेत का? आहेत का? नाही 5 आहेत सर. म्हणजे पहिले जे 4 प्रश्न आहेत ते 4 प्रश्न एकसारखे आहेत का? एकसारखा प्रकार आहे का? पहिल्यांदा बघ, 7 ने भाग जाणाऱ्या संख्या होत्या, नंतर मूळ संख्या होत्या, नंतर घन संख्या आहेत, त्याच्यानंतर अंकांमधली बेरीज आहे. बरोबर? मग आता हो. इथं पहिल्या 4रीचाच नियम लागेल असं वाटतंय का तुला? नाही, काहीतरी वेगळं असेल ना. हम्म. बरोबर. मग आता त्या वेगळ्या जो आहे त्या पद्धतीने विचार करता आला पाहिजे आपल्याला, हो की नाही? वा, ठीक आहे. दुसरं कोण आहे का? अजून कोण सांगायला इच्छुक आहे का? हॅलो, ज्यांना कॉन्ट्रीब्युटर केले त्यापैकी कोण सांगायला इच्छुक आहे का तयार? ज्यांना येतंय त्यांनी माईक ऑन करा आणि बोलायला सुरुवात करा. सोप्पा आहे एकदम क्रायटेरिया. कधी कधी सोप्पा पण असतो, पण आपण त्याला जास्त डोकं लावतो. मेघश्री, तुमचा माईक अनम्यूट करा. आता तर फ्री हँड होता. ज्यांना संधी होती त्यांनी, ज्यांना येतंय त्यांनी लगेच माईक अनम्यूट केला असता आणि बोललं असतं तरी चाललं होतं. हॅलो, ठीक आहे. शिवानी गुरव, तुम्हाला येते उत्तर? ट्राय करा. उत्तराच्या वेळेस घाबरतात का सगळे? अरे बाळांनो, घाबरायचं नाही रे. अंक आहेत साधे, ते एकदम मस्त मजेत ते आपल्याला उत्तर सांगत असतात. फक्त आपण त्याच्याकडे बारकाईने पाहतो. 21, 28, 25, 29. नाव सांग बाळा, नाव तुझं? सारंग दत्तात्रय गुरव. यस, सारंग. हा, काय वाटतं तुला याच्यातला कोणता वेगळा पर्याय असेल? सर मला वाटतोय 28. 28. ठीक आहे. का वाटतंय? कारण सांगता येईल? हो, सगळी विषम संख्या आहे आणि ती एक समसंख्या आहे. व्हेरी गुड. एकदम सोपं होतं. बघ बरं, आहे की नाही? साधं सरळ आहे. ह्या सर्व 21 ते 30 मधल्या संख्या आहे. एकाच गटातल्या संख्या असल्यामुळे त्यांना बाकीचे इतर नियम लागण्यापेक्षा समविषमचा नियम लवकर लागतो. म्हणजे समविषम कशावरून ठरवला आपण? त्याच्या एकक स्थानावर. ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी अंक असतील तर विषम संख्या असते. ती विषम संख्या. आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असते त्या संख्येला समसंख्या म्हणतात. व्हेरी गुड. म्हणून मग आपला पर्याय कोणता आला? पर्याय क्रमांक 2, 28. 28 हा आपला बरोबर उत्तराचा पर्याय आलेला आहे. आहे की नाही? ठीक आहे. अशा पद्धती. हा, बोल बाळा. पण इथे ना 25 ही वर्ग संख्या पण आहे. बाकी सगळे ठीक आहे, क्रायटेरिया बरोबर आहे तुझा. बघ, वेगळ्या पद्धतीने आलं की नाही काहीतरी? हो. आलं ना. पण आता काय झालंय, पेपर सेट केलाय कुणी? दुसऱ्याने केले की नाही? हो. हा, मग मी वारंवार ते रिपीट करतोय की अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला विचार करता आला पाहिजे
की वेगळ्या पद्धतीने काय तिथं संदर्भ लागतोय का? तुझं पण उत्तर बरोबर आहे बाळा, पण आता इथं आपण जे ज्या पद्धतीने ठरवलो त्या पद्धतीने इथं पर्याय क्रमांक 2 सम आणि विषमचा संदर्भ लागतो आहे. ठीक आहे, पण आता बाकी मग संख्यांना आपण काय म्हणणार? 21, 29 ह्यांना जर संयुक्त संख्या म्हणायचं किंवा साध्या संख्या म्हणायचं तर मग 29 संयुक्त म्हणायचं, तर इथं संयुक्त 29 ही मूळ संख्या आहे, बाकीच्या मूळ संख्या नाही येते. बरोबर. मग त्यातली त्यात योग्य पर्याय कोणता बसतो? मग सम आणि विषम. ठीक आहे. वा, मस्त मजेत क्लास चाललेला आहे आपला. कोण आहे संगीतकार? ठीक आहे, काय अडचण नाही. असं मस्त मजेत तुम्ही शिकत राहा, आनंदात शिका, म्हणजे तुम्हाला छान पद्धतीनं शिकता येतं. चला आता आपण पुढच्या घटकाकडे जाऊया. पुढचा घटक आहे आकृत्या. आता आकृत्यांमध्ये आपल्याला काय असतंय, तर इथं सुद्धा आपल्याला काय केलं जातं की 4 पर्याय प्रश्न आकृती दिल्या जातात. त्यापैकी 3 आकृत्यांमध्ये साम्य असतं आणि एक वेगळी आकृती असते, आणि ही वेगळी आकृतीच आपलं काय असणार आहे? उत्तराची आकृती असणार आहे. आता आकृत्यांचा विचार करता इथं कशाचा आधार घेतला जातो, तर पहा, आकृत्यांचा आकार, म्हणजे जी काय आकृती दिली आहे तर त्यांचे आकार एकसारखे आहेत का हे पाहावं लागतं. मग ज्याचा आकार वेगळा आहे ती वेगळी आकृती. यानंतर अजून आकृत्यांची रचना. रचना म्हणजे काय, तर ती कशा पद्धतीने मांडलेली आहे की नाही, कोणत्या तरी एका आकाराचा आधार घेऊन ती मांडलेली आहे का, ते तिथं पाहावं लागतंय. तसंच आकृत्यांच्या आतील भाग याच्यामध्ये काही सारखेपणा आहे का, तो सुद्धा आपल्याला तपासावा लागतो. मग त्याच्यावरून आपल्याला वेगळी आकृती पाहता येणार आहे. तसंच आकृत्यांमधील रेषा, बिंदू, चिन्ह यांची संख्या, स्थान व दिशा. आता हा भाग असा आहे की याच्यामध्ये आकृती आपल्याला खूप बारकाईने तपासावी लागते. म्हणजे त्या आकृत्यामध्ये जे काही रेषा असतील, बिंदू असतील, बिंदू म्हणजे टिंब किंवा इतर चिन्ह वापरली जातात, मग यांच्यामध्ये त्यांची संख्या वाढते, कमी होते, किंवा संख्या काही पटीत वाढते का, हे पण बघावं लागतं. तसंच त्यांचं स्थान, म्हणजे सुरुवातीला कोणत्या कोपऱ्यात होती, नंतर कोणत्या कोपऱ्यात गेली, परत कुठे आणखीन जागा बदलली आहे का, किंवा त्यांची दिशा वर खाली गेलेली आहे, उजवीकडे गेले, डावीकडे गेले, हे सुद्धा आपल्याला इथं तपासावं लागत आहे. त्याच्यानंतर आकृत्यांचे आरशातील किंवा पाण्यातील प्रतिबिंब. म्हणजे इथं काय केलं जातं, तर काही आकृत्या या आरशातील प्रतिबिंब असतात, त्यातला वेगळा पर्याय जो असतो, एकसारख्या आकृती असतात, आणि एक पर्याय हा साधी आकृती असते, किंवा पाण्यातील प्रतिबिंब दिलं जातं. अशा पद्धतीने इथं प्रश्न विचारला जातो. म्हणजे जो काही आरशातील पाण्यातील प्रतिबिंब हा घटक आहे तो सुद्धा आपला इथं क्लिअर करावा लागणार आहे. तसंच आकृत्या घटीवत किंवा प्रतिघटीवत फिरवून दिसणारी स्थिती. म्हणजे इथं काय होतं बघा, घटीवत म्हणजे काय, तर बघा, क्लॉकवाईज घड्याळाच्या काटे ज्या पद्धतीने फिरतात की नाही त्या पद्धतीने. म्हणजे कसं, तर उजवीकडून डावीकडे. आता हे पहा, इथं आपला घड्याळाचा काटा समजूयात आपण, तर तो फिरताना या पद्धतीने असा गोल फिरतो. हे झालं घटीवत. आणि प्रतिघटीवत म्हणजे काय, तर त्याच्या विरुद्ध. म्हणजे कसं, तर घड्याळाचे काटे फिरतात उजवीकडून डावीकडे, पण इथं फिरताना कसं फिरणार आहे, डावीकडून उजवीकडे. हे झालं प्रतिघटीवत, अँटी क्लॉकवाईज. बरोबर. हे दोन गोष्टी फक्त इथं समजून घ्या, घटीवत आणि प्रतिघटीवत.
म्हणजे घड्याच्या काट्यांप्रमाणे, जसा घड्याचा काटा उजवीकडून डावीकडे फिरत जातो ती पद्धत म्हणजे घटीवत, आणि प्रतिघटीवत म्हणजे काय, तर घड्याच्या उलट्या दिशेने. घड्याचे काटे जसे उलट्या दिशेने फिरतात, ज्यांना काटे असतात त्या घड्याळाचे, आताचे जे डिजिटल घड्याळ असतात त्याच्यामध्ये काटे नसतात, तिथं फक्त आकडे फिरतात, ते नाही, तर ज्यांच्यामध्ये काटे असतात ते काटे ज्या पद्धतीने फिरतात ती पद्धत लक्षात ठेवायची. ठीक आहे. अशा प्रकारचे घटक वापरून आपल्याला प्रश्न विचारले जातात. यासाठी पुन्हा एकदा मी मुलांना आमंत्रित करेन पुढच्या प्रश्न सोडवण्यासाठी. संतोष देशमुख, तुमचा माइक अनम्यूट करा. संतोष देशमुख. ठीक आहे. ज्योती तांबे, तुमचा माइक अनम्यूट करा. हॅलो हॅलो हा, येस, बोल बाळा, नाव सांग. आरोही तांबे. ओके, आरोहित तांबे. तुला आकृती दिसते का? हो क्लिअर दिसते? हो आता बघ, क्लिअर दिसत असेल आता. हा. ओके, सांग काय वाटतंय तुला याच्यामध्ये? आकृत्या व्यवस्थित पहा, त्याच्यामध्ये वेगळे पण काय वाटतंय, सारखे पण काय वाटतंय? सर आता इथं काय वाचून दाखवायची गरज नाही, कारण त्या आकृतीच आहे. सर सर हा, बोल बोल आरोही, बोल. बिंदास बोल बाळा, काय अडचण? पर्याय क्रमांक 2. का बरं? सर या सर्व पर्यायांना ना एक एक डोळा आहे, पण ह्याला एक डोळा आहे आणि पुढे ती रेष नाही. काहीच नाही, म्हणजे त्याचं काय झालेलं आहे, एक डोळा दिसत नाही. नाही का नाही. म्हणजे बघा इथं, बघा इथं हा डोळा आहे, हा इथं पण हा डोळा आहे, आणि हो. इथं पण हा डोळा आहे, पण हा. इथं त्याचा तो उजवा डोळा दिसत नाही. नाही. बरोबर हम्म. आहे का नाही? म्हणून आपलं उत्तर कोणतं झालं? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. 2. बरोबर. पर्याय 2 मधील उजवा डोळा दिसत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न कोण वाचतंय? हॅलो सर, यस, नाव सांग बाळा. माझे नाव सना देशमुख. ओके, एकच मिनिट फक्त. आकृती तयार होते. ओके, चला आता थोडीशी झूम करतो, म्हणजे तुला पाहायला सोपं होईल. ओके, दिसते आता क्लिअर? हो. ओके, आता सांग बरं काय वाटतंय तुला? सर यामध्ये आकृती वेगळी आहे. कोणती? तिसरी. तिसरी? का बरं? कारण सर त्याच्यात 5 रेषा आहेत. आणि बाकी याच्यामध्ये? बाकी याच्यामध्ये चेक केलं का? पाठीमागे सांगू नका प्लीज, पालकांना विनंती आहे. दुसरी. ठीक आहे, का बरं? कारण की पर्यायात रेषा आहेत आणि पर्यायात सरळ रेषा आहेत. ओके, म्हणजे बघा काय झालेलं आहे, पर्याय क्रमांक जो 2 आहे त्याच्यामध्ये ज्या रेषा आहेत त्या फक्त एकाच लाईन मध्ये आहेत, आहे का नाही, एका शेजारी एक मांडल्या गेलेल्या आहेत. पण इकडं पर्याय 1 मध्ये सुद्धा ते झिगझॅग मांडलं गेलंय.
बरोबर. पर्याय 3 मध्ये सुद्धा ते झिगझॅगच आहे की नाही. आणि पर्याय 4 मध्ये सुद्धा ते सुद्धा झिगझॅग मांडलेले आहे. पण पर्याय 2 मध्ये ते झिगझॅग आहे का, तर नाही. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आहे की नाही. चलो, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन साठी कोण रेडी होतंय? सीता सर. गोरटकर. गोरटकर, तुमचा माइक अनम्यूट करा. गेलो का? हॅलो. येस, बोल बाळा, नाव सांग तुझं. हा? नाव सांग पहिले. वैजनाथ यल्लप्पा गोरटकर. यस, बोल बाळा. आकृती वैजनाथ दिसते का यल्लप्पा. क्लिअर? हा? 1 मिनिट, आकृती दिसते? दिसते. ओके, सांग बरं काय वाटतंय तुला या आकृत्यांमध्ये? या आकृत्यांमध्ये स्टार आणि त्रिकोण आहे. स्टार आणि त्रिकोण आहे, ठीक आहे. आता वेगळं काय वाटतंय सांग. या वेगळं 1 नंबरच्या आकृतीमध्ये स्टार वरच्या दुसऱ्या अक्षरामध्ये स्टार आहे आणि खालच्या पहिल्या डब्यात त्रिकोण आहे. बरं, हा. काय बदल होत गेलाय सांग. 2 मिनिटं विचार कर आणि वेगळा पर्याय कोणता आहे तोच सांग. यामध्ये वेगळा पर्याय 3. 3. बर, कारण काय सांगता येईल तुला? कारण सगळ्या आकृती हॅलो. हा, बोल बोल बाळा, येतोय आवाज तुझा, बोल. येतोय. हा येतोय, छान येतोय, बोल. यामध्ये स्टार खाली वरी आहेत आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये त्रिकोण खाली आहे, खालचा टोक. ठीक आहे. आता बघा, मग अशी मी सांगताना काय सांगितलं होतं की आकृत्यांचा संदर्भ आल्यानंतर इथं सुद्धा वेगवेगळे क्रायटेरिया लावले जातात, वेगवेगळे मुद्दे लावले जातात. याच्यामध्ये जो काय मगाशी मी मुद्दा सांगितला होता, घड्याळाच्या दिशेप्रमाणे आणि घड्याळाच्या उलट्या दिशेप्रमाणे. आता ही जर आकृत्या तिन्ही पाहिल्या तर साधारणतः इथे घड्याळाच्या दिशेप्रमाणे त्यातील आकृत्या फिरत जात आहेत. म्हणजे पहिल्याच्या स्टार कुठे आहे? इथे. दुसऱ्या ह्याच्यात कुठे आला तो? खाली आला, इथून इथे आला. ठीक आहे, खाली बरोबर. त्याच्यानंतर इथून स्टार कुठे गेला? इथून स्टार इकडे गेला, बरोबर. आता इथून स्टार कुठे जायला पाहिजे होता? मग इथून स्टार जायला पाहिजे होता इथे, पण इथं स्टार आहे का? नाही. स्टार इथं नाही. नाही. बर, त्रिकोणाचं बघूयात आपण. त्रिकोण पहिल्या याच्यात कुठे आहे? इथं. दुसऱ्या याच्यात कुठे गेला तो? वर गेला. तिसऱ्या याच्यामध्ये कुठे गेला? घड्याळाच्या दिशेप्रमाणे तो पण फिरतोय, आहे की नाही. मग चौथ्या याच्यामध्ये तो कुठं जायला पाहिजे होता? इथं. इथं, पण आहे का तो? नाही. म्हणजे इथं वेगळा पर्याय कोणता झाला? पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, लक्षात आलं? फक्त आकृत्यांकडे आपल्याला बारकाईने व्यवस्थित जर पाहिला आपण तर ती आकृती आपल्याला बरोबर उत्तर सांगत असते. ठीक आहे, पुढच्या प्रश्नासाठी कोण रेडी होतंय? दीपक चौगुले, तुमचा माइक अनम्यूट करा. दीपक चौगुले, माइक अनम्यूट करायचा आहे, हँड रेज नाही करायचा आहे.
दीपक चौगुले. हा. यस. हा बोल बाळा, आवाज येतोय तुझा? हॅलो. हॅलो. ठीक आहे. वैशाली जाधव. हॅलो. हा यस, बोल बाळा. पर्याय क्रमांक 3. नाव सांग आधी तुझं. स्वरा दीपक जाधव. स्वरा. ओके स्वरा, पर्याय क्रमांक 3 हे तू उत्तर सांगितले, कारण सांगू शकशील? हो. हा, सांग पहिल्या बरं. पर्यायामध्ये चौरस काढलाय आणि 4 बाजू असल्यामुळे वरच्या 4 कोपरे असल्यामुळे पण त्यात 4 कोपऱ्याची आकृती आहे. ओके. दुसऱ्यात हेच 6 आहे. कोपरे ना, हो. मी टिंब केलंय त्याला बघ. हा, आता ह्याच्यात 6 आहेत. 6 म्हणजे 6 कोपरे आहेत आतल्या आकृतीला. ठीक आहे. हो. त्याला आपण थोडक्यात स्टार म्हणूयात. त्या स्टारला 6 कोपरे आलेले आहेत. आता इथं काय झालंय? जास्त आलेत. जास्त आहेत. बरोबर आहे का नाही? हे बाहेर किती बाजू आहेत? 8. 8. आणि इथं 8 पेक्षा जास्त जास्त. आहे का नाही? ठीक हो. आहे. तर इथं चौथ्या याच्यामध्ये 5 आहेत. 5 आहेत आणि आत सुद्धा 5. 5 आहे. म्हणजे आपला जो काही क्रायटेरिया आहे तो तिथं पूर्ण होतोय. बाकीच्या 3 मध्ये सारखेपणा दिसतोय, पण पर्याय 3 मध्ये आपल्याला ते झालेलं दिसून येत नाही. पण नाही. पर्याय 3 हा आपला वेगळा पर्याय आहे. ठीक आहे, लक्षात आलं? ठीक आहे, छान सोडवलास प्रश्न. व्हेरी गुड. चला नेक्स्ट कोण आहे? शिवम यादव. तुमचा माईक सर. शिवम, एकच मिनिट. ओके, झूम करतो आकृतीमध्ये, तुम्हाला दिसायला सोपं होईल. ओके, दिसते आकृती? हो सर. ठीक आहे, आकृती पहा आणि सांग. नाव सांग तुझं. सर माझं नाव शिवम सचिन यादव आहे. ओके शिवम, बोल बाळा. सर या 4 आकृतीमधले तिसरे वेगळे आहे. कारण सर कारण 1, 2 आणि 4 हे सगळे सर्कल आहेत. सर्कल. सर बघ, सारखेपणा काय वाटतोय बघ. सर्कल सारखे दिसत आहेत. मला तर नाही दिसत आहे सर्कल बाबा. बघ बरं, काही सुटतंय का? पाहायचं राहून जाते का? बघ बरं. सर षटकोन. षटकोन आहेत. षटकोन कशाला म्हणतो आपण? ज्याला 6 बाजू आहेत. पहिल्या ह्याच्यात षटकोन आहे, दुसऱ्या ह्याच्यात 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 षटकोन आहे. चौथ्या ह्याच्यात पण तेवढेच आहेत बाजू. 1, 2, 3, 4, 5 आहे का नाही? 6, 7, 8, 9, 10. त्याला तर 10 बाजू. मग आपला तो क्रायटेरिया लागत नाहीये. दुसरा कोणता आहे का बघ? सर दुसरा पर्याय. का बरं? सांग, बिंदास सांग बाळा, काहीच अडचण नाही.
ह्या आकृत्या आपण गणितातल्या एका घटकामध्ये पाहिलेल्या आहेत, शिकलेल्या आहेत. ठीक आहे, अशा प्रकारच्या आकृत्या. हो सर. कशामध्ये रे, काय आठवतं? अपूर्णांकामध्ये शिकलो का ह्या आकृत्या? नाही सर. नाही? अरे वा, ठीक आहे. आता इथं बघा, ज्यावेळेस आपण अपूर्णांकांचा सुरुवातीचा भाग शिकत होतो, सुरुवातीचा म्हणजे कोणता? सुरुवात पहिली पाव, पाऊण आणि अर्धा, पूर्ण एक, ह्या गोष्टी शिकताना किंवा शाळेतल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या या प्रकारच्या आकृत्या आपल्याला जोडण्यासाठी असतात. तर हा अपूर्णांकाचा जो बेस आहे त्यापैकी एक तिथं लावलेला आहे. तर बघा, पहिल्या आकृतीमध्ये सर्व आकृत्यांपैकी पाऊण भाग रंगवलेला आहे. फक्त त्यातला हा जो भाग आहे, हा पाव भाग रंगवलेला आहे. इथं पण तेच आहे. ह्या पाऊण भाग रंगवलेला आहे आणि फक्त पाव भाग रंगवलेला आहे. पाव म्हणजे त्यातला 1/4 भाग रंगवलेला नाहीये. इथं सुद्धा तेच आहे, त्याचा 1/4 भाग रंगवलेला नाही. पण इथं मात्र तसं दिसत नाहीये. इथं 1/4 पेक्षा कमी भाग रंगवलेला आहे. त्या भागापेक्षा निश्चितच हा भाग कमी आहे का नाही? म्हणून सर. यातला पर्याय क्रमांक 2 हे याचं आपलं उत्तर आहे. ठीक आहे, लक्षात आलं? हो सर. ठीक आहे. चला, आता याच्यानंतर अशा प्रकारच्या आकृत्यांचा तुम्ही ज्या वेळेस सराव करणार आहे, जेवढा सराव कराल, सगळ्यात महत्वाची बाब तीच आहे, याच्यामध्ये सराव आणि त्या सरावामध्ये सातत्य, तरच तुम्हाला ते सोडवायला प्रत्येक वेळेस सोपं जाणार आहे. म्हणून मग इथं तुम्हाला काय करायचंय बघा, या प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी, तर शब्द संपत्तीसाठी तुम्हाला काय करायचंय, कायम वाचन करत जायचंय. तुमचे पाठ्यपुस्तकातील शब्द असतील, घटक असतील, अवांतर वाचन असेल, हे प्रत्येक वेळेस करून तुम्हाला तुमची शब्द संपत्ती अधिकाधिक समृद्ध करायची, वाढवायची, जास्तीत जास्त शब्द माहिती करून घ्यायचे आणि त्यांचा एकमेकाशी संबंध कसा आहे हे घ्यायचं आहे. त्यानंतर अजून काय करायचं आहे, तर संख्यांमधील वेगवेगळी संख्या ओळखण्यासाठी गणितातील संख्यांचे प्रकार असतील आणि त्यातील गणितासंबंधीच्या ज्या काही क्रिया आहेत त्या सराव करून तुम्हाला पक्क्या करून घ्यायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला संख्यांवरील जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी त्याची मदत होणार आहे. याच घटकात नाही तर अजून इतर घटकांमध्ये ज्यावेळेस तो संदर्भ येतो तिथं सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीनं विचार करावा लागतो. पुढं आकृत्यांमध्ये वेगळेपण ओळखण्यासाठी काय करावं लागेल, तर आकृत्यांचं निरीक्षण करण्याची तुम्हाला सवय लावावी लागणार आहे, सराव करावा लागणार. मग या सरावाचा सगळ्यात महत्वाचा भाग हा म्हणजे कायम सराव करत राहा. म्हणजे काय होईल, तुम्हाला जेवढा तुम्ही सराव कराल तेवढं तुम्हाला योग्य उत्तराची खात्री होणार आहे आणि योग्य उत्तराची खात्री करून नंतरच आपण उत्तर द्यायचं आहे आणि योग्य गुण मिळवायचे आहेत. म्हणजे वर्गीकरण या घटकामध्ये आपल्याला निश्चितच जेवढे काही प्रश्न विचारले असतील या घटकासंदर्भातले, गटात न बसणारा पर्याय ओळखा, त्याचे आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळवायला सोपं होणार आहे. आता आज तरी जो काही तुम्हाला होमवर्क दिला जाईल थोड्या वेळाने, तो होमवर्क सोडवा आणि जे काही प्रश्न दिले जातील त्या प्रश्नांचा सराव करा. याचबरोबर इतर वेळेस सुद्धा वर्गीकरणातील प्रश्न सोडवत राहा आणि छान गुण मिळवण्यासाठी तयार व्हा. सर्वांना शुभेच्छा. लर्निपाय अकॅडमीच्या आजच्या सत्रामध्ये आपला आजचा हा भाग संपलेला आहे. हा भाग संपला असं जाहीर करून मी पुढील सूत्र आमचे सहकारी श्री पवार सर यांच्याकडे सोपवतो. धन्यवाद.
धन्यवाद सर. आजचं आपलं हे जे सेशन होतं हे खूप सुंदर झालं. आज बऱ्याच मुलांना आपल्याला संधी देता आली. माझी सर्वांना विनंती आहे की कृपया ज्यावेळी तुम्हाला कॉन्ट्रीब्युटर म्हणून ऍड केलं जाईल त्यावेळी तुमचा व्हिडिओ नाही चालू करायचा आहे, फक्त ऑडिओ चालू करायचा आहे. आजचा जो काही तुम्हाला स्वाध्याय असणार आहे तो व्हॉट्सअपच्या ग्रुपवर आपल्या शेअर केला जाईल. तो सगळ्यांनी पूर्ण करायचा आहे आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुमचे अपडेट तुम्ही देऊ शकता. काळजी घ्या की जास्त इमेजेस पाठवू नका. 1-2 इमेजेस मध्येच तुमचा अभ्यास स्वाध्याय जो आहे तो फोटो काढून पाठवा. सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो तुम्ही आलात. आजचा विषय आपला कंप्लीट झालेला आहे. आजचं सेशनही आपलं कंप्लीट झालं असं या ठिकाणी मी जाहीर करतो. तुम्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे, बाय बाय.